त्रास है कि मुंबईमध्ये अजूनही कायदा व सुव्यवस्था अबाधित आहे किंवा मराठा अजूनही फोकस करायला तयार नाही। समाजाच्या माध्यमातून मागचे 4 ते 5 दिवसापासून मुंबईला आझाद मैदानात आंदोलन त्यांच्या आरक्षणाकरता सुरू आहे। ह्या आंदोलनाच्या संदर्भात न्यायालयानं आपल्या काही सूचना त्या ठिकाणी दिलेल्या होत्या, ज्याचं पालन आंदोलकांकडनं त्या ठिकाणी पूर्णपणे होत नाही आहे। परंतु सरकार म्हणून आम्ही त्या ठिकाणी सामंजस्याची भूमिका घेतलेली आहे। वारंवार आम्ही आंदोलकांना देखील विनंती केलेली आहे की कायदा व सुव्यवस्था बाधित न होता त्या ठिकाणी लोकशाही मार्गाने त्यांनी आपलं आंदोलन त्या ठिकाणी सुरू ठेवावं। आणि मला पूर्णपणे विश्वास आहे की आंदोलकांसोबत चर्चा करून चर्चेच्या माध्यमातून तोडगा निघून हे शांततेतून काहीतरी मार्ग निघेल। ज्या सूचना केंद्राकडून आल्या त्याच्या गाईडलाईन्स प्रशासनाला प्राप्त झाल्यानंतर ज्या गाईडलाईन्स आहेत, ज्या सूचना आहेत, त्याप्रमाणे अंमलबजावणी सर्व ठिकाणी करण्यात येईल। नाही, आपण रसद कोण पुरवत आहे याची माहिती आम्ही योग्य वेळी सांगू, निश्चितपणे ती सांगितल्या जाईल। आणि सोशल मीडियावर शिवीगाळची याची माहिती मला माझ्या काही कार्यकर्त्यांनी सांगितली, परंतु आपल्याला आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी देखील सांगितलेलं आहे की शिवरायांचे खरे जे मावळे असतात ते अशी शिवराळ भाषा कोणाबद्दल वापरत नाहीत। त्याच्यामुळे मी काही अशा गोष्टींकडे लक्ष त्या ठिकाणी देत नाही।